तर आता रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांनी राष्ट्रवादीबाबत एक मोठं विधान केलं. दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र यावं ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे, त्याचा आदर केला पाहिजे असं सुनंदा पवार म्हणाले. तर दरम्यान सुनंदा पवारांच्या विधानावरती अमोल मिटकरी यांनी देखील काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या त्या त्यांच्या बरोबर आहेत, कारण विखुरलेलं राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत. पण शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं, ती कुटुंबाची ताकद होती ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं, तसं मलाही वाटतं. नाही, मला असं वाटते सुनंदा काकींनी फार उशिरा दिलेली ही प्रतिक्रिया आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावा असं तर त्यांना वाटत असेल, पण तो अजितदादांच्या नेतृत्वात एकत्र आला पाहिजे असंही त्यांनी बोललं पाहिजे. राहिला प्रश्न रोहित पवारचा, तर आमचं काकींना विचारतोय, त्या रोहित पवारला म्हणजे तुमच्या मुलांना वाटतं का पक्ष एकत्र आला पाहिजे? जितेंद्र आव्हाडला वाटतो का पक्ष एकत्र आला पाहिजे? संजय राऊताला वाटतं का पक्ष एकत्र आला पाहिजे? तुम्हाला वाटून काही होणार नाही. शेवटी एक गोष्ट निर्विवाद सर्वांनी कबूल केलं पाहिजे. अजितदादांच्या नेतृत्वात 41 आमदार निवडून आले आणि अजितदादांच्या नेतृत्वातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे जाणार हे जर त्यांना मान्य असेल तर त्यांच्या निर्णयाचं स्वागत आहे. पण हे स्टेटमेंट जर लोकसभेच्या पूर्वी केलं असतं तर आणखी आम्हाला आनंद झाला असता. आई राजकीय नाहीये, आई सामाजिक आहे. सामाजिक दृष्टिकोनातून तिने आतापर्यंत काम केलेलं आहे. तिचं मन फार साफ आहे. मनामध्ये आणि ध्यानामध्ये कुठेही राजकारण नाही. प्रामाणिक पद्धतीने त्या ठिकाणी व्यक्तिगत तिने तिचं मन व्यक्त केलं आणि तसं बघितलं तर भावनिक दृष्टिकोनातून सुद्धा आणि कुटुंब एक असणं हे महत्वाचं आहे. हे अख्ख्या महाराष्ट्राला देशाला त्या ठिकाणी माहीत आहे. कारण का आपण सर्वजण भारतीय संस्कृती समजून काम करणारे लोक आहोत. भारतीय संस्कृतीला मान सन्मान देणारे लोक आहोत आणि आपल्या संस्कृतीमध्ये कुटुंब एक राहणं हे फार महत्वाचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आईली ते वक्तव्य केलं असावं असं आपल्याला म्हणावं लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.